नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पिंपरी गुरुकुल कॉलनी आणि तिथल्या दोन वहिनींना भेटणार जयश्री पाटील आणि संगीता वाघराळकर. काय म्हणतायत वहिनी? चला भेटूया, कारण बघा ना पाठीमागेच वाट बघतायत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. जयश्री तुकाराम पाटील. आणि माहेरचं नाव? जयश्री काशीनाथ कुरणे. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर तुकाराम पाटील. नमस्ते. या माझ्या चुलत सासूबाई शांता पाटील आणि ते शंकर पाटील सासरे माझे. ही माझी बहीण आहे, ती माझी बहीण आहे. या सगळ्या मैत्रिणी आहेत. हा भाऊ आहे माझा, हाही भाऊ आहे आणि हे पण काकू आहेत. बरं, झाली सगळ्यांची ओळख? हो झाली. चला गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं माहेर पुण्यातच, म्हणजे प्रॉपर सांगली, पण पुण्यातच बालपण. सांगलीला कुठे? 32 शिराळा, नागपंचमीसाठी जे फेमस आहे ते गाव माझं. आणि हे कुठे भेटले तुम्हाला मग? माझे मिस्टर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहेत, तर ते परमनंट झाल्यानंतर सांगवीमध्ये पार्टी करायला जुन्या मित्रांबरोबर आले होते आणि तिथे टपरीवरती पान खात होते. माझ्या मावस बहिणीचे मिस्टर सुद्धा सेम कंपनीमध्ये होते, तर ते सुद्धा पान खायला टपरीवरती आले होते. त्यांनी विचारलं, का रे तुकाराम तुझं लग्न झालं का? हे म्हणे, नाही माझं लग्न अजून झालेलं नाहीये. तर ठीक आहे, उद्या एक मुलगी बघायला ये. आणि अचानक ते माझ्या घरी घेऊन आले. आल्यानंतर ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचं पूर्ण बालपण जे आहे किंवा जे शिक्षण जे आहे कोल्हापूर ठिकाणी खेडेगावात खूप साधी राहणीमानी होते. मी मात्र अगदी पुण्यामध्ये असल्यामुळे मला नाही आवडलं. मी नाही म्हणून सांगितलं सुरुवातीला बाबांना, ते सगळं नाही म्हणून. मग बाबांनी आमच्या जरा बघितलं की त्यांची आणि बाबांची स्टोरी, म्हणजे बालपणापासूनचे जे शिक्षण किंवा खडतर जे प्रयत्न होते ते अगदी शून्यातून वर आलेले आहेत. आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर बाबा एकदम असे खुश झाले होते की परफेक्ट जावई मिळाला आणि ही पोरगी नाही म्हणते. मग बाबांनी आणि आई, अगदी सगळे नातेवाईक अपोज होते, पण आई आणि बाबांनी ठरवलं होतं की नाही, केला तर हाच जावई करायचा. मग माझं त्यांनी मन वळवलं आणि अशा प्रकारे लग्न ठरलं. आता काय करता आपण? मी लग्नाच्या आधीपासून DY पाटील कॉलेजमध्ये सर्व्हिस करत होते. मुलगा झाला त्याच्यामुळे मग जरा फॅमिली प्रॉब्लेम्समुळे मला सर्व्हिस सोडावी लागली. पण मला मिस्टरांनी घरी बसू दिलं नाही. शिकलेली आहेस तू, घरी बसून मला तुला ठेवायचं नाही. मग जस्ट मला 1-2 वर्ष झालं शाळा सुरू करू दिली. मी शाळा चालवते. बरं वहिनी, त्यांच्या स्वभावातल्या कुठल्या गोष्टी बदलायला पाहिजेत त्यांनी? ते पटकन ओपन होत नाहीत. काही पटकन असं मला सांगायचं, पटकन असं सांगणार नाही, रिॲक्शन लगेच देणार नाहीत. तशी माझी प्रत्येक गोष्टीत रिॲक्शन असते. ते नाही, ते अगदी कूल असतात. अगदी चिडले तरी ते कूल असतात. बरं, आणि दुसरं म्हणजे फार दुसऱ्यांचा विचार करतात, अगदी खोलात विचार करतात. त्यामुळे थोडंसं फॅमिली लाईफ कधी कधी डिस्टर्ब होतं. 3 म्हणजे काय, मी असा उत्सुक आहे काय सांगताय. बरं, काही हरकत नाही, आपण त्यांना भेटूया, बोलवा, हाक मारा. अहो नमस्कार. नमस्कार. ती पानाची टपरी आठवते का? ऑफकोर्स. तशी काय? त्या पाठीमागे बराच इतिहास होता. मी इथे शिफ्ट झालो त्यावेळी माझ्या एका मित्र कम पाहुणा त्यांनी मला सांगितलं मला. त्यावेळी मी गेलो आणि त्यांनी सांगितलं की काय करतोस, लग्न करतो की नाही? तर म्हटलं यस, मला करायचं आहे. घरचे खूप फोर्स करत आहेत. मुलगी बघतोस का? मी म्हटलं हो. मुलगी बघितल्यानंतर म्हटलं माझी मेवणी आहे. आणि नॉर्मली मी शिक्षक पेशामधली मुलगी बघत होतो, शोधत होतो. आणि होपफुली ह्या शिक्षकच होत्या, त्यामुळे माझाही ग्रीन सिग्नल त्यांना मिळाला. बरं, वहिनींनी 2 गोष्टी सांगितल्या, बोला. त्या मी नंतर सांगतो, पण तुम्ही सांगा वहिनींनी त्यांच्या स्वभावात काय बदल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? डिसिप्लिन. बरं, डिसिप्लिन म्हणजे काय की एखादी गोष्ट आहे ती वेळेत व्हायला पाहिजे. नॉर्मली येस, तर वेळेत सगळ्या गोष्टी कंप्लीट करून पुढच्या गोष्टीकडे जम्प घ्यायला पाहिजे. हा एक आहे. दुसरं की रिक्वायरमेंट काय आहेत आपल्या आजकाल समाजामध्ये. तुम्ही आहे, मी आहे, माणूस आहे. इकॉनॉमी किती जरी वाढली, किती पैसा आला, मला माझ्याकडे 1 वॉच आहे, मला एकच पाहिजे. ओके, स्टँड बाय म्हणून 1 ठेवू, पण 3-4 नको. अशा म्हणजे घरगुती जे काय संसाराच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा लिमिटेड असाव्या. प्रत्येकासाठी बरेच मोठे बंगले असतात, पण तिथं फक्त कुत्रीच राहतात, माणसं कमी राहतात. असं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. तर तिथं माणसं असावी, रिक्वायरमेंट असणाऱ्या गोष्टीच तिथं असाव्यात. अरे वा, जोरदार आहे अभ्यासाचा, गाडा अभ्यास आहे. तर आता यानंतर मी प्रश्न विचारणार. हे झालं सगळं बाहेरचं. आता घरातलं किती त्यांना माहिती आहे तेही जरा जाणून घेऊया, कारण घर हे दोघांचं असतं. पहिला प्रश्न तुम्ही सांगा,
फ्रीजवर आत्ता एकूण किती सुटे पैसे आहेत? ₹1 आणि ₹5 गोल्ड कलरचा, ₹6 किंवा ₹7. ₹7 असं त्यांनी उत्तर दिलं. आणि आपण बघितलं तर तिथे आहेत ₹35.50. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलेलं आहे. बरं वहिनी, आता तुम्ही सांगा, कोल्हापुरात मिस्टरांची आवडती बैलजोडी होती, त्याचं नाव काय? नाही माहित. नाही माहिती? नाही. काय हो, सांगा तुम्ही आता. राम्या लक्षा. राम्या आणि लक्षा. आता दुसरा प्रश्न, आता तुम्ही सांगा, वहिनींकडे एकूण किती मुलं शिकायला येतात? 60. वा, हे उत्तर बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता म्हण पूर्ण करायची आहे. वहिनी, तुम्ही आधी हे वाचा, मग ते करते. हे नाव सोनूबाई. नाहीच. नाही. काय तुम्हाला येते? नाही. ही म्हण आहे, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा, अशी ही म्हण. पण ह्याचं बक्षीस गेलं. पण एकच उत्तर बरोबर आलेलं असल्यामुळे वहिनींना आता ही लक्ष्मी म्हणून ₹100 बक्षीस मिळणार आहे. आणि आता आपण भेटणार आहोत त्यांच्या परिवाराला. नमस्कार. नमस्कार. सासरीभाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगणार तुम्ही? चांगले स्वभाव. हो, बर. सासूबाई तुम्ही बोला. मी शांता पाटील. हो, पण सूनबाईंबद्दल काय ते बोला. बाई छान आहेत माझ्या. तुम्ही चांगलंच म्हणणार ना, बरोबर की नाही? पण रागावता की नाही कधी त्यांच्यावर? अजून तर काय तशी वेळ आलेली नाही, नाही. कारण त्या चुकतच नाहीत काय. आणि मुलाबद्दल काय सांगा? मुलाचं तर काय काय? काय सांगू, म्हणजे मुलाबद्दल काही सांगण्यासारखं छान नाही. स्वभाव आहे त्यांचा. अच्छा, मला वाटलं काही सांगण्यासारखं नाही. नाही नाही, हं, खूप चांगला स्वभाव आहे. छान. बरं, दुसऱ्यांचा फार विचार करतात बाबा ते. हो. हं? हो. हो ना? हो. काय एवढं? माणूस म्हणून राहायला पाहिजे. बरोबर. आणखीन काय तुमचं म्हणणं होतं वहिनी मगाशी? पटकन कुठल्याही गोष्टीवरती ओपनच होत नाहीत आणि हा. आपण खूप खोदून विचारावं लागतात. का हो, मनात ठेवतो का सगळ्या गोष्टी? स्त्रियांचा एक स्वभाव असतो, राग आला की भांडे आपटा, काय झालं तर तिथं ते नुकसान व्हायला होतं. आणि मी बस परत त्याच्यामध्ये ऍडिशनल काय सांगेल, मला टेन्शन, त्यांना परत ऍडिशनल टेन्शन, अगोदरच टेन्शन स्त्रियांना भरपूर. बरोबर. त्यामुळे टेन्शन वाढू नये म्हणून त्या मनात ठेवून देतात. बरं वहिनी, तुमच्या मनातली कुठली गोष्ट त्यांना पटकन कळते का हो मिस्टरांना? नाही ना हो. थांबा, हाच तर प्रॉब्लेम आहे. आता बघूया मनातलं एक वाक्य मिस्टर ओळखतात का? सगळ्यांच्या मदतीने ओळखलं तर बक्षीस मिळणार. ओके. तुम्ही फक्त मदत करायची, पण तुम्ही सांगायचं. मी आणि तुम्ही एकदा मला एक पान खायला आणा. तुम्ही आणि मी दोघे एकटे पान. हा, जमतंय जवळ आलंय. पान खायला पाणीपुरी पुण्यात फिरायला भेटायला सारसबागमध्ये गेले. पण तुम्ही सांगा, सारसबागेचं काय आहे? का तुम्ही गेला होतात सारसबागेत? गेले होते. वेळ संपली. पण हे वाक्य आता वहिनी वाक्य दाखवतील. एक दिवस मला पण पान खायचे त्याच टपरीवर. ज्या टपरीवरती तुम्हाला मी सापडले. हे फक्त त्या बोलल्या नाहीत.